ही जवळपास 2100 कोटी रुपयाची गुंतवणूक करते आहे आणि त्यातनं 600 लोकांना रोजगार मिळणार आहे। आणि विदर्भामध्ये काटोलमध्ये रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड एक फूड पार्क आणि शीतपेय पार्क त्या ठिकाणी तयार करतायत। 1513 कोटीची गुंतवणूक आहे, 500 लोकांना रोजगार आहे। आणि मेसर्स अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड हे कोल गॅसिफिकेशन आणि डेरायव्हेटिव्ह्ज अशा प्रकारची 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करतायत। त्यातनं जवळपास 30,500 लोकांना रोजगार मिळणार आहे। अशी एकूण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये 1,08,599 कोटीची गुंतवणूक आणि 47,000 लोकांना रोजगार याचे करार आज आपण या ठिकाणी केले आहेत। काँग्रेस सरकारने निर्णय घेतलाय, बँगळुरू शहरमध्ये जे शिवाजीनगर मेट्रो स्टेशन आहे त्याचं नाव बदलून सेंट मेरी करण्याचा निर्णय करण्यात आलाय आणि यामुळे कुठेतरी या निर्णयावरती आता एक चौथरी टीका होताना पाहायला मिळते। पहिल्यांदा तर शिवाजीनगर स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणं याचा मी निषेध करतो। एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकची काँग्रेस सरकार करते, याचं मला दुःख आहे। पण मला याचं नवल वाटत नाही, कारण छत्रपती शिवरायांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानापासून आहे, नव्हे तर त्यापूर्वीही स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या प्रकारचं मत व्यक्त केलं होतं हे आपल्याला माहिती आहे। आणि तीच परंपरा महाराजांना अपमानित करण्याची ही सातत्याने आपल्याला काँग्रेसच्या सरकारमध्ये दिसते आहे। आम्ही याचा निषेध करतो आणि मी तर ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी आणि ज्यांच्यामुळे या देशाने स्वराज्य पाहिलं असे छत्रपती शिवराय यांचं नाव बदलून त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठेतरी धार्मिक अशा प्रकारची एक विरोधी व्यवस्था उभी करायची आणि तेढ निर्माण करायचं हे ते करणार नाहीत, अशी सुबुद्धी त्यांना मिळावी अशी माझी अपेक्षा आहे। तुम्ही नागपूरचा उल्लेख केला, कोकण खानदेशचा उल्लेख केला, पण मराठवाडा ज्या भागात खरं तर अनेक बेरोजगारी हे देखील अशा पद्धतीचे आंदोलन ज्यावेळेस होतात त्यामुळे एक मुख्य कारण त्यापैकी एक राहिलेले मराठवाड्याच्या बाबतीत येत्या काळात किंवा मागे जे प्रोजेक्ट झाले त्या संदर्भातली काही आढावा बैठक आहे। आज या 3 भागामध्ये गुंतवणूक आली असली तरी 15 दिवसापूर्वी ज्यावेळेस आम्ही घोषणा केली होती त्यावेळेस जास्तीत जास्त गुंतवणूक ही मराठवाड्यात होती। मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः आता DMIC असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल आणि समृद्धीवर जो भाग मराठवाड्याचा आहे त्या सगळ्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आणि छत्रपती संभाजीनगर हे तर आता इलेक्ट्रिक व्हेकलचं कॅपिटल बनतं। सुप्रिया सुळे असं म्हणतात की रोजगार कमी आलेले आहे त्यामुळे अशी गुन्हेगारी वाढत चाललेली असं सुप्रिया सुळे म्हणतात। एकीकडे तुम्ही गुंतवणूक त्यांच्या काळातलं सांगत असतील, कारण त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की रोजगार येत नव्हते, महाराष्ट्राचा नंबर देखील खाली गेला होता, त्यांना तेच लक्षात असेल। आता चांगल्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट येते, आपण देशामध्ये नंबर 1 आहोत आणि रोजगाराची निर्मिती देखील नेपाळमधल्या घटनेनंतर अनेक सोशल मीडियावर विरोधक अशा स्वरूपाची पोस्ट करतात की राज्यात किंवा देशात अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होईल।